नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। आज आपण साखरी गुलाबजाम करणार आहोत। पहा हे कसे मस्त रसरशीत असे गुलाबजाम झालेले आहेत। हे पहा, गुलाबजाम करण्यासाठी अर्धा किलो खवा घेतलेला आहे, टाकून घेऊयात। मिल्क पावडर 1 वाटी, मैदा 1 वाटी आणि खाण्याचा सोडा अर्धा टीस्पून, कारण खाण्याचा सोडा जास्त टाकायचा नाही। आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात। त्यामध्ये आपण मिल्क पावडर आणि मैदा टाकून घेऊयात। छान असा मऊ सैलसर असा गोळा बनवायचा, जास्त घट्ट नाही गोळा बनवायचा। वाटी दूध घेतलेलं होतं, तेवढं आपल्याला दूध लागलेलं आहे। असा मऊ एकदम गोळा बनवून घ्यायचा। हा गोळा आपण थोडा वेळ असा झाकून ठेवूयात, 10 मिनिट, आणि त्याच्यानंतर आपण गोळे बनवून घेऊयात। 10 मिनिट झालेले आहेत। आपण आता हे छोटे छोटे वळून घेऊयात। हे पहा, आता अशाच पद्धतीने आपण दुसरे सुद्धा बनवून घेऊयात। हे अशा आकाराचे आपण गुलाबजाम तयार करून घेतलेले आहेत। ते आता आपण तेलात सोडून घेऊयात। तेल तापलं की नंतर मग गॅस मंद करायचा। अशा गडद रंगावरती आपण गुलाबजाम सर्व तळून घेणार आहोत। याच्यामध्ये 2 वाटी साखर आणि 2 वाटी पाणी हे आपण उकळायला ठेवलेलं आहे। चिकट पाक बनवायचा आहे। याच्यामध्ये अर्धा टीस्पून विलायची पावडर टाकून घेऊयात। थोडेसे आपण केशर काढी टाकणार आहोत। हा पाक आपला तयार झालेला आहे। मी गॅस बंद करत आहे। आणि आपले जसे गुलाबजाम तळून तयार होतील तसे आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। आणि हे आता आपण सर्व काढून घेऊयात। याच्यामध्ये पाकामध्ये सोडायची हे सावकाश। ह्याच्यावरती मी झाकण ठेवत आहे आणि आता गुलाबजाम मुरायला ठेवलेले आहेत। हे पहा, आपण जे हे गुलाबजाम केले होते ना साखरचे, तर हे अगोदर पाकात भिजून ठेवायचे। आता हे रात्रभर भिजत ठेवले, मग हे मुरतात आणि गोड पण होतात छान। तर आता आपण एका भांड्यात हे नितळून ठेवूयात। आता याच्यामध्ये जो पाक आहे ना, तो आपण त्याच्यात नितळून घेऊयात। आता आपण हे गुलाबजाम पाक नितळायला ठेवलेला आहे। आता पाक असा ह्या भांड्यामध्ये, हे पहा, असा राहील पाक ह्या भांड्यामध्ये साठून राहील। आणि त्याच्यानंतर 10 ते 15 मिनिटांनी थोडेसे गुलाबजाम ओलसर असतानाच आपण त्याला साखर लावून घेणार आहोत। 10 ते 15 मिनिट झालेले आहेत आणि थोडेसे असे ओलसर राहिलेले आहेत। एकदम सुके पण करून घ्यायचे नाहीत, नाहीतर मग ते साखर लावलेली बसणार नाही त्याच्यावरती। कुणाला पाकातले गुलाबजाम आवडत नाही, ते असे सुके गुलाबजाम करायचे।
आता आपण अशाच पद्धतीने सर्व गुलाबजामला साखर लावून घेऊयात. हे पहा, मस्त आपले असे साखरी गुलाबजाम तयार झालेले आहेत. सुके गुलाबजाम करून आदल्या दिवशी करून ठेवले तरी पण चालतात. ताटी लावण्यासाठी स्वीट काही करायचं असेल तर 2 दिवस आधी करून ठेवले तरी पण चालतात. ते तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.